श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 29 जून ते 5 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादा मोठा सकारात्मक बदल घडणार आहे का? अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता मार्गी लागतील का? करिअरमध्ये नवीन जबाबदारी किंवा बढतीची संधी मिळेल का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल का? कुटुंबातील मतभेद दूर होऊन आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक आणखी वाढेल का? चला तर पाहूया, वृश्चिक राशीला हा आठवडा कसा जाणार आहे. हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी धैर्य, आत्मविश्वास आणि नव्या संधींचा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे गती घेतील आणि मेहनतीचे समाधानकारक फळ मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील, आर्थिक बाबींमध्ये स्थैर्य निर्माण होईल आणि कौटुंबिक जीवनातही आनंदाचे वातावरण राहील. संयम, दूरदृष्टी आणि योग्य नियोजन यांच्या बळावर तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय यशस्वीपणे घेऊ शकाल. या आठवड्यात सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न तुमच्या यशाचा मजबूत पाया ठरतील. हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी धैर्य, आत्मविश्वास आणि प्रगतीची नवी दिशा देणारा ठरू शकतो. योग्य नियोजन, शांत विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होतील. काही अनपेक्षित संधी मिळतील तर काही जुन्या अडचणी कायमच्या दूर होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आणि यशस्वी ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा, चिकाटी आणि नेतृत्व गुणांमुळे वरिष्ठांचे विशेष कौतुक मिळू शकते. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्ण होतील आणि त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्या करिअरवर दिसून येतील. कार्यालयात तुमच्या मताला अधिक महत्त्व दिले जाईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल आणि त्या तुम्ही आत्मविश्वासाने पूर्ण कराल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. मुलाखती, व्यावसायिक संपर्क किंवा शिफारशीमुळे चांगल्या संधी मिळू शकतात. सरकारी, तांत्रिक, संशोधन, वैद्यकीय, सुरक्षा, बँकिंग किंवा व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष प्रगतीची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी समन्वय राखा आणि कोणत्याही वादात पडणे टाळा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, मोठ्या ऑर्डर्स आणि नवीन करार मिळण्याचे संकेत आहेत. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता आणि स्पष्ट संवाद ठेवल्यास चांगला लाभ होईल. नवीन गुंतवणूक किंवा व्यवसाय विस्तारासाठी आठवड्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल राहील. ऑनलाईन व्यवसाय, आयात-निर्यात, बांधकाम, शेती, उद्योग किंवा सेवा क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळू शकतो. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थैर्य आणि प्रगती देणारा ठरेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. बोनस, कमिशन, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे योग आहेत. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळाल्यामुळे भविष्यातील आर्थिक नियोजन अधिक आत्मविश्वासाने करता येईल. घरगुती खर्च काही प्रमाणात वाढू शकतो. विशेषतः घरातील दुरुस्ती, मुलांचे शिक्षण किंवा आरोग्यासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. तरीही तुमच्या नियोजनामुळे आर्थिक संतुलन बिघडणार नाही. बचतीवर भर दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. जमीन, घर किंवा वाहनाशी संबंधित व्यवहारांमध्ये यश मिळू शकते. शेअर बाजार किंवा इतर गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. मित्र किंवा नातेवाईकांसोबत पैशांचे व्यवहार करताना स्पष्टता ठेवा. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी आर्थिक बातमी मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद, शांतता आणि परस्पर सहकार्य अनुभवायला मिळेल. घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि विश्वास वाढेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद किंवा गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. घरात एखाद्या शुभकार्याचे नियोजन सुरू होऊ शकते किंवा एखादी आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबाला सुखावून जाईल. भावंडांचे सहकार्य महत्त्वाच्या कामांमध्ये लाभदायक ठरेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. मुलांच्या शिक्षण, करिअर किंवा इतर यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. दूर राहणाऱ्या नातेवाईकांची भेट होऊ शकते. कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रम, छोटा प्रवास किंवा एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागू शकते, परंतु वेळेवर उपचार मिळाल्यामुळे सर्व काही सुरळीत होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा अतिशय आनंददायी आणि सकारात्मक राहील. जोडीदारासोबतचा संवाद अधिक खुला आणि विश्वासपूर्ण राहील. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. अनेक दिवसांपासून असलेले गैरसमज दूर होतील आणि नात्यातील जवळीक वाढेल. वैवाहिक जीवनात प्रेम, सहकार्य आणि परस्पर समजूतदारपणा अधिक मजबूत होईल. जोडीदार तुमच्या प्रत्येक निर्णयात साथ देईल. भविष्यातील आर्थिक नियोजन, घर किंवा कुटुंबाशी संबंधित महत्त्वाच्या चर्चा सकारात्मक पद्धतीने पूर्ण होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. ही ओळख पुढे जाऊन गंभीर नात्यात बदलू शकते. मात्र कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. संयम आणि प्रामाणिकपणा या आठवड्यात तुमच्या नात्याला अधिक बळ देतील.
आरोग्य आणि अध्यात्म. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. मात्र कामाचा ताण, धावपळ आणि अपुरी विश्रांती यामुळे थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम, योग, प्राणायाम आणि संतुलित आहार घेतल्यास ऊर्जा टिकून राहील. पचन आणि रक्तदाबाशी संबंधित किरकोळ त्रास असल्यास वेळेवर उपचार घ्यावेत. अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. ध्यान, जप किंवा धार्मिक वाचनामुळे मानसिक शांतता मिळेल. एखाद्या मंदिरात, दर्शन किंवा धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. सकारात्मक विचारांमुळे मनातील संभ्रम दूर होईल आणि आत्मविश्वास अधिक वाढेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा व्यवसायाच्या कारणाने काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. हे प्रवास भविष्यातील प्रगतीसाठी लाभदायक ठरतील. नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि त्यातून चांगल्या संधी मिळू शकतात. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे किंवा धार्मिक प्रवासाचे नियोजन होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना घाई टाळा आणि सर्व वाहतूक नियमांचे पालन करा. दूरच्या प्रवासासाठी आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करा. आठवड्याच्या शेवटी केलेला प्रवास विशेष आनंददायी आणि फलदायी ठरू शकतो. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे चांगले फळ देणारा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी, तांत्रिक शिक्षण किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभेल. नियमित अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल राहील. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. उपाय. दर मंगळवारी आणि शनिवारी श्री हनुमानाची पूजा करा. ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. लाल मसूर किंवा गूळ दान करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. राग आणि हट्टीपणा टाळा. दररोज 10 ते 15 मिनिटे ध्यान करा. आईवडील आणि गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. एकूण हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी धैर्य, प्रगती आणि नवीन संधींचा ठरू शकतो. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. आत्मविश्वास वाढेल आणि योग्य निर्णयांमुळे अनेक अपूर्ण कामे पूर्ण होतील. संयम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर हा आठवडा यशस्वी, समाधानकारक आणि लाभदायक ठरू शकतो. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मविश्वास, योग्य निर्णय क्षमता आणि सकारात्मक बदलांचा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधींचा लाभ मिळेल. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल आणि मेहनतीचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सौहार्द टिकून राहील. नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि मानसिक समाधानाची अनुभूती मिळेल. संयम, शिस्त आणि चिकाटी यांच्या बळावर हा आठवडा भविष्यातील यशासाठी भक्कम पाया घालणारा आणि अनेक आनंददायी अनुभव देणारा ठरू शकतो. धन्यवाद.